बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरातील द्राक्ष निर्यातीवर युद्धाचे परिणाम झालेले आहेत। आखाती देशातील द्राक्ष निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। आखाताऐवजी युरोपामध्ये द्राक्षाची निर्यात केली जाते। युरोपामध्ये सोलापूरच्या द्राक्षांना चांगला भाव मिळतोय। युद्धामुळे द्राक्षाचे कंटेनर्स पोहोचायला उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण द्राक्षाची युरोपामध्ये निर्यात केली जाते। या द्राक्षाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झालेला आहे। द्राक्षाचे कंटेनर्स हे तसेच पडून होते। आखाती देशासाठी हा माल निर्यात केला जात होता, मात्र आता तिथली समुद्रधुनी बंद आहे, तसंच तिथल्या वाहतुकीवर सुद्धा निर्बंध असल्यामुळे आता हाच संपूर्ण शेतमाल हा युरोपामध्ये निर्यात केला जातोय। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूया। आपण सध्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास 40 एकरावर द्राक्षाची लागवड ही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणचा जो माल आहे तो वर्षानुवर्षे फक्त एक्सपोर्ट परदेशात हा पाठवला जातो आणि त्याच पद्धतीने या मालाची ही निर्मिती केली जाते। आखाती देशामध्ये जाणारा आपला माल होता का आणि तो कुठे वळवण्यात आलेला आहे आणि दर कशा पद्धतीचे आपल्याला मिळत आहेत? आखाती देशात जाणारा माल UK आणि USA ह्या साईडला वळवलेला आहे। सॅम्पल पास झालेले आहेत, रेसिड्यू फ्री असल्यामुळं इकडे दर आखात कंट्रीपेक्षा सुद्धा चांगले आहेत। जे रेग्युलर कंटेनर आमचे 35 ते 40 दिवसामध्ये पोहोचायचे ते कंटेनर डिले व्हायला लागलेत। जवळपास 55 दिवस ते 50 दिवस लागतात म्हणजे कंटेनर पोहोचण्यासाठी। त्याच्यामध्ये थोडासा सेल्फ लाईफला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यामुळं पुढे जो आम्हाला मिळणारा भाव होता तो एखाद्या वेळेस कमी होऊ शकतो। कॅमेरामन नागेश राशिंकर सह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। तर मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जाते आखाती देशांमध्ये, मात्र आता त्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे युरोपामध्ये या द्राक्षांची निर्यात केली जाते। महत्त्वाचं म्हणजे तिथल्या या द्राक्षांना युरोपामध्ये सुद्धा चांगला भाव मिळतोय।